नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता क्रिश म्हणत असतो की सर मला मान्य आहे की माझं चुकलं, माझ्याकडून साहिलची फाईल ही गहाळ झालेली आहे, पण आता त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागितली. पण जर तुम्हाला मला शिक्षा द्यायची असेल तर सर तुम्ही कमिटीला सांगून मला सस्पेंड करू शकता. सर तुम्हाला जर मला सस्पेंड करायचं असेल तर तुम्ही सस्पेंड करा. तेव्हा अंकुश म्हणत असतो की क्रिश, बास झालं तुझं बोलणं. तू हे जे काही बोलतोयस ना, तुझ्यासारखा संकुचितपणा अजून कुणाकडे असेल असं मला वाटत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तू ज्या तोऱ्यामध्ये बोलतोयस ना की ही फाईल तुझ्याकडून घाळ झाली आणि त्यासाठी तू सॉरी म्हणतोयस, अरे एवढी मोठी महत्त्वाची फाईल तुझ्याकडून हरवली आहे, ही तुझी चूकच आहे, कळलं ना तुला? पण काही हरकत नाही. आता या गोष्टीचा तपास कसा करायचा ना, तो मी बघून घेईन. या साहिल नावाच्या मुलाचा शोध घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आहे, कळलं तुला? असं अंकुश क्रिशला म्हणतो आणि त्याच्याकडे रागानेच बघून तिथून निघून जातो. तर इथे प्रेक्षकांनो, हे सगळं क्रिशने आणि मनवाने मुद्दामून केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे विजया तिच्या नवऱ्याला म्हणत असते की आता तुझं इथे राहणं रिस्की आहे, तू काही दिवस कुठेतरी निघून जा, म्हणजे तू इथे आता राहू नकोस. कारण अंकुश आणि अबोली त्या नर्सपर्यंत पोहोचलेत, त्याच्यामुळे तुझं इथे राहणं आता धोक्याचं झालेलं आहे. तेव्हा तू इथून निघून जा, मी तुझी दुसरीकडे राहण्याची व्यवस्था केली. तेव्हा तिचा नवरा म्हणतो, म्हणजे मी इथून पळून जाऊ असं वाटतं तुला? नाही, मी माझी लढाई थांबवणार नाही आहे. तेव्हा विजया म्हणते, हे बघ, मलासुद्धा आपल्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि म्हणूनच मी तुला म्हणते की सध्या तरी आता तू इथे थांबू नकोस. तू 2 महिने गायब हो. मी इथे 2 महिने ही केस चालवते आणि तुझ्यावरती जरा मात्र कुणाचाही संशय येणार नाही अशी मी ही केस क्लिअर करून ठेवते. मग तर झालं, पण आता तुला वेगळं राहावं लागेल. 2 महिन्यासाठी तुला गायब व्हावं लागेल. आपल्याला वेगळं राहावं लागेल असं विजया तिच्या नवऱ्याला म्हणत असते. तर प्रेक्षकांना अबोली आणि अंकुश यांना आता साहिलबद्दल माहिती हवी असते. तेव्हा अंकुश अबोली एका ऑफिसमध्ये येतात आणि तिथे आल्यानंतर अंकुश म्हणत असतो की हे बघा, मला साहिलचा फोटो हवा आहे, मला त्याच्याबद्दल माहिती मिळवायची आहे. तेव्हा इथे मॅडम म्हणतात की साहिलचा फोटो तुम्हाला मिळेल, पण आता त्यासाठी जुने फाईल्स आणि रेकॉर्ड चेक करावे लागतील. तेव्हा अंकुश म्हणतो ठीक आहे, तुम्ही चेक करा. तेव्हा मॅडम इथे आता शिपाई काकांना सांगतात की जाऊन आता जुने रेकॉर्ड्स घेऊन या, त्याच्यामध्ये साहिलचा फोटो आणि त्याच्याबद्दलची माहिती असेल. पण तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते की अंकुश सर, जर आपल्याला साहिलचा फोटो मिळाला तर आपल्याला शोध घ्यायला खूप मदत होईल, म्हणजे त्याचे आई वडील कुठे असतात, काय करतात, आपल्याला सगळंच कळेल. तेव्हा इथे आता मॅडम म्हणत असतात, अंकुश सर, या फाईल्समध्ये तर इथे साहिलचा फोटोच नाही आहे आणि त्याच्याबद्दल काही माहितीसुद्धा नाही आहे. म्हणजे आम्ही रेकॉर्ड्सला सगळे फोटो फाईल वगैरे ठेवतो, पण इथे त्याची फाईल मिळतच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंकुश म्हणतो, काय मॅडम, हे काय बोलताय तुम्ही? साहिलसारख्या मुलाची तुम्ही इथे माहितीच ठेवलेली नाही आहे, त्याचा एखादा फोटोसुद्धा तुमच्या रेकॉर्डला नाही आहे. काय बोलायचं काय तुम्हाला? तुमच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, कळतंय का तुम्हाला? हे बघा मॅडम, तुम्ही पोलिसांना या केसमध्ये सहकार्य करत नाही ना, म्हणून मी तुमच्यावरती खरोखर गुन्हा दाखल करू शकतो. तुम्ही खोटं बोलताय का माझ्याशी? तेव्हा इथे मॅडम म्हणत असतात, हे बघा अंकुश सर, असं खरंच काही नाही आहे. मी खरंच सांगते तुम्हाला, मी तुम्हाला सहकार्य का करणार नाही? पण याच्यामध्ये साहिलबद्दलची माहिती होती, मी सगळ्यांबद्दल माहिती ठेवते, पण बरोबर साहिलचीच माहिती कशी गायब झाली आहे कळत नाही आहे. तेव्हा हे कारस्थान संपूर्णपणे विजयाचं असतं. त्यानंतर इथे अंकुश म्हणतो, हे बघा मॅडम, तुम्ही काहीही करा, पण मला साहिलचा फोटो आणि त्याच्याबद्दलची माहिती हवी आहे, म्हणजे हवी आहे. तेव्हा मॅडम म्हणतात, ठीक आहे, मी प्रयत्न करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अबोली म्हणते की अंकुश सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्याला साहिलबद्दलची माहिती मिळेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशनला जा, मी घरी जाते. जेव्हा साहिलला अरेस्ट केली असेल ना, तेव्हा त्याच्याबद्दलची न्यूज पेपरमध्ये छापून आली असेल, ती बातमी आता कुठल्या पेपरला आहे का ते मी चेक करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंकुश पोलीस स्टेशनला गेलेला असतो आणि त्यानंतर अबोली इथे संपूर्ण जुने पेपर आता पुन्हा नव्याने बघत असते, ती चेक करत असते. तेव्हा एका पेपरमध्ये साहिलबद्दल बातमी छापून आलेली असते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की इथे त्याने कितीतरी मुलींना त्रास दिलेला आहे, त्यांच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे त्याला बाल सुधारक गृह याच्यामध्ये सुद्धा भरती केलेला आहे.
त्यामुळे प्रेक्षकांनो, बाल सुधारगृह याच्यामध्ये अंकुश आणि अबोली आता दोघेजण येतात. अबोली अंकुशला फोन करून सांगते की इथे जेव्हा त्याने मुलींना छेडण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा इथे साहिलला बाल सुधारगृहामध्ये भरती करण्यात आलं होतं असं अबोली सांगते. तेव्हा अंकुश आणि अबोली त्या बाल सुधारगृहामध्ये येतात आणि त्या सरांना भेटतात. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की आम्हाला साहिलबद्दल माहिती हवी आहे. तेव्हा ते सर म्हणतात की तुम्हाला आता इतक्या दिवसानंतर त्या मुलाबद्दल माहिती का हवी आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो की हे बघा, त्याच्या विरोधात एक केस सुरू आहे आणि त्यासाठीच आम्हाला त्याच्याबद्दल माहिती हवी आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला सांगू शकता का नक्की साहिल कसा होता, त्याची काही माहिती, त्याच्या घराचा ॲड्रेस, त्याचा एखादा फोटो काहीतरी तुमच्याकडे असेल. तेव्हा सर म्हणतात की हे बघा, साहिल इथे होता पण त्याने आत्महत्या केली, त्यामुळे इथे आता त्याच्याबद्दलची माहिती मी जवळ ठेवलेली नाही आहे. मी संपूर्ण माहिती डिस्ट्रॉय करून टाकली आहे. तेव्हा इथे आता अंकुशला धक्का बसतो. अंकुश म्हणतो काय, त्याने आत्महत्या केली, पण का, असं काय घडलं होतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ते सर अंकुशला म्हणतात की त्याने कितीतरी मुलींवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कितीतरी पालक हे चिडले होते. त्यांना असं वाटत होतं की या मुलाला शिक्षा झाली पाहिजे. बाल सुधारगृहामध्ये टाकले म्हणजे याला पुन्हा संधी मिळणार. त्याच्यामुळे त्या मुलाला मारण्यासाठी कितीतरी पालक आले होते आणि ते साहिलला मारत होते आणि त्याच्या आईलासुद्धा मारलं. तेव्हा साहिल म्हणाला होता, माझ्या आईला हात लावू नका, नाहीतर मी सोडणार नाही तुम्हाला ठार मारून टाकेन. तेव्हा ते पालक इतके चिडले होते की त्यांच्या नजरेत त्या मुलाच्याबद्दल तर राग होताच, पण त्याच्या आईबद्दलसुद्धा राग होता की अशा मुलाला जन्म दिला असं म्हणून त्याच्या आईला सुद्धा मारलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अबोली म्हणते मग काय झालं सर. तेव्हा इथे सर म्हणाले की त्या वेळेला इथे साहिल खूपच जास्त चिडला होता, त्याचा राग भयानक होता, त्याला रूममध्ये बंद करण्यात आलं होतं. मग इथे अबोली म्हणते मग त्याला सांभाळण्यासाठी त्यांच्या घरातलं कुणीच नव्हतं. तेव्हा सर म्हणतात होती ना, त्याची आई होती त्याच्याजवळ. मी तर इतका घाबरलो होतो, मी सुद्धा साहिलच्या जवळ गेलो नाही, बाहेरून कडी लावून घेतली होती आणि साहिल म्हणत होता की सोडा मला त्या लोकांना ठार मारून टाकायचं आहे ज्यांनी माझ्या आईला मारलं, मला मारलं. तेव्हा इथे अंकुश म्हणतो मग त्याच्या घरचा ॲड्रेस असेल का तुमच्याकडे, त्याच्या घरचा पत्ता असेल तर आम्हाला द्या, आम्हाला तेवढीच मदत होईल. तेव्हा इकडे सर साहिलच्या घराचा पत्ता देण्यासाठी आता रजिस्टर घेतात आणि त्याच्यामध्ये ॲड्रेस चेक करत असतात. सगळे ॲड्रेस त्याच्यामध्ये असतात पण साहिलच्याच घराचा ॲड्रेस त्याच्यामध्ये नसतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अंकुश अबोलीला कळलेलं असतं की हे सगळं प्लॅन आहे, सगळ्या गोष्टी लपवण्यात येत आहेत, म्हणजे हा साहिल साधासुद्धा मुलगा नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंकुश अबोली घरी आलेले असतात. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की काहीही झालं ना तरीसुद्धा साहिलबद्दल माहिती गोळा करावीच लागेल. तेव्हा इथे अंकुशचा फोन येतो. अंकुशने सांगितलेलं असतं की न्यूजपेपरमध्ये साहिलबद्दल माहिती छापायची आणि साहिलबद्दल ज्याला कुणाला काही माहिती असेल त्याने आपल्याजवळ संपर्क साधायचा आणि त्याला रोख रक्कम दिली जाईल अशी माहिती आता न्यूजपेपरमध्ये छापायची आहे असं अंकुशने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अबोली घरामध्ये येते आणि रमाला बघून जोरात ओरडते, कारण रमाच्या तोंडाला काळं फासलेलं असतं. तेव्हा अंकुश बाहेर म्हणतो अबोली, हा अबोलीचा आवाज इतक्या जोरात का आला, अबोली का ओरडली, म्हणून तो सुद्धा धावत पळत येतो. तेव्हा इथे अबोली आहे तरी म्हणते आई काय झालं तुम्हाला, हे सगळं कुणी केलं, हे सगळं काय आहे, मनवा, क्रिश, हे सगळं काय आहे. तेव्हा मनवा म्हणते वहिनी मला पण माहिती नाही आहे, अचानक काही लोक इथे आले होते. तेव्हा इथे आता अंकुश धावत पळत येतो आणि म्हणतो की हे सगळं काय आहे, रमा हे सगळं कुणी केलं, कुणाची हिंमत झाली हे सगळं करायची. तेव्हा इथे अंकुश म्हणतो अगं काय झालं मनवा, सांगशील का, कोण आलं होतं इथे. तेव्हा मनवा म्हणते दादा, अरे काही जण ना आपल्या घरामध्ये घुसले आणि इथे आता हल्लाबोल करायला लागले. ते म्हणत होते की या घराला इथून हकलूनच द्यायला हवं आहे, पापी लोकांना हकलून द्या. अबोली शिंदे मुर्दाबाद मुर्दाबाद, अबोली शिंदे हाय हाय,
असं ते लोक म्हणत होते. तेव्हा काही लोक इथे आले होते मोर्चा घेऊन. तेव्हा इथे रमा काकू आली आणि ती म्हणाली की हे लोक तुम्ही काय बोलताय, हे चुकीचं आहे, असं तुम्ही बोलू नका. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही चुकीचं करा पण आम्ही चुकीचं बोलायचं सुद्धा नाही, हो की नाही. अहो तुमची सून तिच्या पोटामध्ये कुणाचं बाळ आहे हे तिला माहिती नाही आहे, ते बाळ अंकुशचं नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही तिला घरामध्ये ठेवून घेतलेत. अहो तिला तुम्ही घरातून हाकलून द्यायला हवी होती, तरीसुद्धा ती तुमच्या घरामध्ये काय करते हां. अहो पापी लोक आहात तुम्ही, पापी लोक. तेव्हा इकडे ती बाई काळा रंग घेते आणि रमाच्या तोंडाला लावायला जाते. तेव्हा इथे मनवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण ती बाई मनवालाच धक्का देते आणि इथे आता रमाच्या तोंडाला काळं फासते. तेव्हा प्रेक्षकांनो रमाला खूपच जास्त वाईट वाटतं, जे काही घडलेलं असतं त्यामुळे तिला फार वाईट वाटतं. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की दादा त्या लोकांना मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या लोकांनी माझं काहीही ऐकलं नाही. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की सर मी पण घरामध्ये नव्हतो, जर मी असतो तर असं काही करूच दिलं नसतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अंकुश म्हणत असतो ते लोक कोण होते, तुम्ही त्यांना ओळखता का. रमा कोण होते ती लोक, फक्त त्यांचं नाव सांग, त्यांची बरोबर बोलती बंद करतो. तेव्हा इकडे रमा म्हणत असते की अंकुश अरे कुणाकुणाची बोलती बंद करणार आहेस तू सांग ना, कुणाकुणाची बोलती बंद करणार आहेस. आता सगळे लोक तेच बोलत आहेत, आता काय करायचं आपण, कुणाकुणाला गप्प करायचं. तेव्हा इथे अंकुशला धक्काच बसतो कारण रमा इथे म्हणते की आपण कुणाकुणाची बोलती बंद करायची. चाळीतले लोक बाहेरचे लोक सगळेजण हेच बोलत आहेत की हे बाळ अंकुशचं नाही आहे, मग हे बाळ आहे तरी कुणाचं, आणि जरी त्या बाळाची काही चुकी नसली तरीसुद्धा ते बाळ आपलं नाहीच आहे ना. तेव्हा मनवा म्हणते मला माहितीच होतं एक ना एक दिवस हे घडणारच. तेव्हा अंकुश म्हणतो ए मनवा गप्प बस ना तू. तेव्हा अबोली म्हणते सर जाऊ दे तिला, तिला काय बोलायचं आहे ते बोलू दे, आता सध्या आईंची तब्येत महत्त्वाची आहे, आई तुम्ही शांत व्हा बरं. तेव्हा इकडे रमा म्हणत असते अंकुश अरे सांग ना लोकांना तरी आपण काय बोलणार. मला मान्य आहे की हे बाळ हे कुणाचं का असेना, त्याच्यामध्ये तुमची काही चूक नाही आहे, पण अरे लोक तर हेच म्हणणार ना. आणि आता लोक बोलत आहेत आपण हे सगळे टोमणे ऐकतोय पण त्या बाळाचं काय, त्यालासुद्धा हेच ऐकावं लागणार आहे. हे सगळं ऐकत तो लहानाचा मोठा होणार आहे का, सांग बरं तू. तेव्हा इथे अंकुश आता शांत होतो. तेव्हा अबोली म्हणत असते की सर काय झालं, तुम्ही काय बोलत का नाही, सांगा ना सर काय झालं, तुम्हाला हे बाळ हवं आहे ना, सर सांगा ना हे बाळ हवं आहे ना तुम्हाला. याच्यामध्ये बाळाची काय चुकी आहे सर, ह्या बाळाची काही चुकी नाही आहे. आणि आपण काय म्हणतो हे बाळ आपलं आहे, आपण आपल्याला बाळ हवं होतं म्हणून आपण ही ट्रीटमेंट करून घेतली की नाही, बरोबर ना. मग आता तुम्ही गप्प का सर. तेव्हा रमा म्हणत असते की अबोली अगं तू फक्त तुझा आणि बाळाचा विचार करतेस पण तू अंकुशचा विचार कर ना, त्याला काय वाटत असेल त्याचा तरी विचार कर. तेव्हा अबोली म्हणते सर काय विचार करायचा आहे, आई सांगा ना काय विचार करायचा आहे. हे बघा आम्हाला बाळ हवं होतं, म्हणजे मला तर बाळ होणारच नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, पण अंकुश सरांचा विश्वास होता ना की मी कधीतरी आई होईन म्हणून, मलासुद्धा बाळ होईल. मग आता मी आहे ना प्रेग्नेंट, मला पण बाळ होणार आहे ना. ते कुणाचं आहे, त्या बाळाचा खरा बाप कोण आहे याला आपण शोधून काढूच, ते आपण माहिती करूच. पण आता या सगळ्यामध्ये माझी किंवा बाळाची काय चूक आहे. आणि अंकुश सरांना सुद्धा बाळ हवं आहे म्हणून तर त्यांनी अख्ख्या चाळीसमोर विजयासमोर माझी बाजू घेतली ना, बरोबर ना सर, बोला ना तुम्ही गप्प का आहात सर. तुम्हाला हे बाळ हवं आहे ना, नको काय तुम्हाला हे बाळ, सांगा ना सर हे बाळ तुम्हाला नको आहे. आपण काय म्हणालो होतो, हे बाळ आपलं आहे, आपण याला लहानाचं मोठं करायचं, आपण या बाळाला चांगले संस्कार द्यायचे असं आपण म्हणालो होतो ना. मग आता तुम्ही का गप्प आहात, नको आहे तुम्हाला बाळ. तेव्हा अंकुश म्हणतो हो हो हे बाळ मला हवं आहे, हवं आहे मला बाळ. तेव्हा रमा म्हणते अंकुश, तेव्हा अंकुश म्हणतो हो रमा हे बाळ मला हवं आहे, मलासुद्धा कुणीतरी बाबा बाबा म्हणणारं हवं आहे, माझ्या मागे दुडू दुडू धावणारं मलासुद्धा कुणीतरी हवं आहे. पण अबोली जर कधी ह्या बाळाचा खरा बाप आला आणि त्याने आपल्या बाळावरती हक्क दाखवला तर. तेव्हा अबोली म्हणते नाही सर असं होणार नाही, हे बाळ आपलं आहे आणि ते मी कुणालाच देणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मनवा येत्याने म्हणत असते की आपण चुकीची केस लढतोय असं मला वाटतं. तेव्हा विजय म्हणते का तुला असं वाटते की आपण चुकीची केस लढतोय.
तेव्हा मनवा म्हणते हो ना, म्हणजे वहिनी त्या खऱ्या किलरपर्यंत पोहोचलीसुद्धा. तेव्हा विजय म्हणते काय, शक्यच नाही, ती कशी काय खऱ्या किलरपर्यंत पोहोचेल. तेव्हा मनवा म्हणते का, तुम्ही एवढं ठामपणे कसं काय म्हणू शकता. तेव्हा इकडे विजय म्हणते अगं नाही, म्हणजे खऱ्या किलरपर्यंत पहिली तू पोहोचणार आहेस ना, म्हणून म्हणते की अबोली खऱ्या किलरपर्यंत कशी काय पोहोचेल, आपण पोहोचायचं आधी. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की हे बघा, तुम्हाला वाटत असेल पण अबोली वहिनी आहे ना, ती त्या साहिलपर्यंतसुद्धा लवकरच पोहोचेल. कारण का, तर इथे साहिल याने आत्महत्या केली होती. त्याचबरोबर साहिलला सुधारण्यासाठी बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथे त्याने आत्महत्या केली होती आणि त्याची फाईलसुद्धा गायब आहे. या सगळ्या गोष्टींपर्यंत वहिनी पोचलीसुद्धा. त्याच्यामुळे ही केससुद्धा ती लवकरात लवकर जिंकेल. मग आपण चुकीची केस लढतोय नाहीतर काय, असा त्याचा अर्थ होत नाही का. तेव्हा इथे वहिनी आता लवकरच त्या साहिलपर्यंतसुद्धा पोहोचले आणि लवकरच त्या किलरपर्यंतसुद्धा पोहोचेल असं मला वाटते. तेव्हा इथे विजयाला खूप मोठा धक्का हा बसतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता त्या किलरने अंकुशला फोन केलेला असतो. तो म्हणत असतो की तुझ्या बायकोच्या पोटामध्ये ज्या माणसाचं बाळ आहे त्याला जर तुला भेटायचं असेल, त्याची तुला माहिती हवी असेल तर मला ह्या गोडाऊनमध्ये येऊन भेट. त्याला ॲड्रेस दिलेला असतो आणि त्या ठिकाणी अंकुशला बोलावलेलं असतं. तेव्हा अंकुश जातो आणि त्या माणसाला आता पकडतो आणि त्याचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे तो माणूस आता अंकुशलासुद्धा हिप्नोटाईज करतो. अंकुश त्याच्या डोळ्यामध्ये बघतो तेव्हा तो अंकुशला हिप्नोटाईज करतो. अंकुश हिप्नोटाईज झाल्यानंतर तो किलर म्हणतो की हे घे, आता हा चाकू घ्यायचा आणि हा अबोलीचा फोटो, हा तुझ्या बायकोचा फोटो नीट बघ, हिला बघ आणि हा चाकू घे आणि जाऊन तुझ्या बायकोचा गळा काप. कळलं का, जाऊन हा आता चाकू तुझ्या बायकोच्या गळ्यावरती फिरवायचा, जा. तेव्हा इथे अंकुश हिप्नोटाईज झालेला असतो. तो चाकू घेतो. त्यानंतरला तो अबोलीला आता भेटायला चाळीमध्ये येतो. अबोली त्याला भेटते. तेव्हा इथे अंकुश अबोलीची मान घट्ट पकडतो. तेव्हा इथे अबोली म्हणते सर, हे काय करताय तुम्ही सर, काय झालं आहे. तेव्हा इथे अंकुशने आता अबोलीची मान पकडलेली असते आणि त्यानंतर तो चाकू घेतो आणि अबोलीला आता मारणारच असतो. तर प्रेक्षकांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. त्यासाठी येणारे एपिसोड बघत राहा.